नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार, मी अमिता दाते A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आज आपण शेवईची कॅरमल खीर करत आहोत. कितीही खाल्ली तरी समाधान होणार नाही आणि बोटं चाकत चाकत बाऊलवरती बाऊल संपवाल अशी ही शेवई खीर. त्यासाठी एकीकडे मी 1 लिटर दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे 1 चमचा तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स तळून घेत आहे. ही रेसिपी आवडल्यास अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचप्रमाणे रेसिपीला लाईक करा आणि शेअरही करा. आता आपण 1 चमचा तुपामध्ये मेजरिंग कपनी पाऊण कप शेवई घेतलेली आहे आणि ग्रॅममध्ये म्हणाल तर ही 100 ग्रॅम शेवई आहे. ती चांगली गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे. आता मी ह्यामध्ये पाव कपला थोडीशी कमी अशी साखर घालून शेवईबरोबर परतून घेत आहे. ही साखर गरम शेवईबरोबर परतत असल्यामुळे त्याचं कॅरमल तयार होतं. आता आपण गॅस बंद करून ही शेवई ह्याच पॅनमध्ये अशी पसरून ठेवूयात, म्हणजे गरम पॅनमुळं कॅरमल चांगलं खरपूस तयार होईल. आता आपलं दूधही तापून झालेलं आहे. वरती येणारी साय या दुधामध्ये मिसळून घेऊयात आणि नंतर आपण जी शेवई कॅरमल करून घेतलेली होती ती या दुधामध्ये मिक्स करूयात. आता या दुधामध्ये 1 चमचा मी साखर घातलेली आहे. ही 1 चमचा साखर म्हणजे आपण मघाशी जी साखर घेतलेली होती ती थोडीशी कमी घेतलेली होती, ती आत्ता मी घालत आहे. म्हणजेच आपल्याला पूर्ण पाव कप साखर ह्यामध्ये लागलेली आहे. याचा अर्थ ग्रॅममध्ये सांगायचं तर आपण इथं 75 ग्रॅम साखर वापरलेली आहे. शेवई आणि दूध हे छानपैकी 10 मिनटं उकळून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करत आहे. आता मी यामध्ये 1 चमचा केशर इलायची सिरप वापरत आहे. आता ही खीर थोडी थंड झाल्यानंतर एका सर्विंग बाउलमध्ये काढून त्यावरती ड्रायफ्रूट्स घालत आहे आणि मस्तपैकी सुगंधी गुलाबाच्या पाकळ्या घालत आहे. हे दोन्हीही ऑप्शनल आहे, परंतु हवे असल्यास घाला. मी ही खीर थोडी घट्ट केलेली आहे. तुम्हाला थोडीशी अजून पातळ पाहिजे असेल किंवा अजूनही सरबरीत पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. गरम खीर खाणार असाल तर गरम दूध घाला आणि थंड खीर खाणार असाल तर फ्रीजमधलं थोडं दूध घालून तुम्हाला पाहिजे तशी ही खीर सरबरीत करू शकता. मस्तपैकी केशर विलायचीचा वास आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध यामुळे ही खीर म्हणजे अगदी मस्तच झालेली आहे. पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.